उरणच्या बंदरात अमेरिकेतला कॉर्नस्नेक म्हणजे नारंगी रंगाचा पट्टेरी सौंदर्याचा साप सापडलाय. हिंद कंटेनर टर्मिनलमध्ये आयात केलेल्या टायरच्या मालात हा साप आढळल्याने खळबळ उडाली. हा उत्तर अमेरिकन कॉर्नस्नेक, ज्याला रेड रॅट स्नेक असेही म्हणतात, तो बिनविषारी आणि मांसासाठी पूर्णपणे निरुपद्रवी असा साप आहे. पण हा साप भारतासाठी परदेशी पाहुणा ठरलाय आणि त्याच्याबाबत आता कुतूहल वाढलंय. अमेरिकेतून आयात केलेला टायरचा कंटेनर JNPA बंदरातून उरण परिसरात आला होता. कंटेनर तपासणी दरम्यान हा साप कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडला. कॉर्न स्नेक हा मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी अधिक सक्रिय असतो. दिवसा मात्र लाकडाखाली किंवा बिळांमध्ये राहतो. उंदीर, घुशी, लहान पक्षी, त्यांची अंडी आणि सरडे हे त्याचे भक्ष्य असतात. हा साप भक्ष्याला पकडण्यासाठी आणि मारण्यासाठी आकुंचन पद्धतीचा वापर करतो. पाळीव प्राणी म्हणून लोकप्रिय कॉर्न स्नेक हे साप विषारी कॉर्पोरेट सापासारखे दिसतात, त्यामुळे अनेकदा त्यांना चुकून मारलं जातं. हा साप पाळीव प्राणी म्हणून जगभरात खूप लोकप्रिय आहे. या सापाचे आयुष्य 6 ते 8 वर्ष असतं, मात्र पाळीव प्राणी म्हणून ते 20 वर्षांहून अधिक काळ जगू शकतात. फ्रेंड्स ऑफ नेचरच्या बचाव पथकानं सापाला वन विभागाकडे सुपूर्द केलंय. कॉर्नस्नेक अशा विदेशी प्रजाती इथल्या जैवसंतुलनाला धोका ठरू शकतात. हे साप अमेरिकेच्या फ्लोरिडा, केंटकी सारख्या भागात आढळतात. या पाहुण्याला पुन्हा अमेरिकेत पाठवणार की भारतातच कायम ठेवणार, याबाबत वन विभाग काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.